गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय। स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये मयूर पन्हाळकर कुसायवाडी पहिला बॉल फेस करतील। पहिला बॉल त्याच्यावरती केलाय प्रहार, पाठीमागच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवरती येतील परंतु तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे। बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय। दिमागदार फटका होता, रुबाबदार बॉल चाललाय सीमापार, धावा मिळतील 4, येतोय चौकार। मयूर पन्हाळकर यांनी आपल्या डावाची सुरुवात केली चौकाराने। अलीकडच्या काळामध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून मिळालेली उपलब्धी सातारा प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं। शिवस्वराज्य डिफेन्स अकॅडमी कडून खेळताना चांगला खेळ केला होता ऑल इंडिया आयकॉन म्हणून, परंतु या मॅच मध्ये पहिल्या बॉलच्या पाठीमागे येतोय पहिला चौकार। परंतु एका बाजूला रेदर बॉल, टेनिस बॉल, रबर बॉलचा अनुभव, युवा खेळाडू प्रतीक सकपाळ वरती केलाय वार, बॉल मिड विकेट सीमापार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6। हा पहिला मोठा ब्लास्ट षटकार। मयूर पन्हाळकर यांनी ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केला आणि बॉल पाठवला मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी। एका बाजूला प्रतीक सकपाळवरती हल्ला चढवलाय मयूर पन्हाळकर, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर करत बॉल पाठवतोय जागेवरतून सीमारेषेच्या पलीकडे। एका बाजूला प्रतीक सकपाळने अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत, एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहेत, डावकुरे हाताचे भेदक गोलंदाज आहेत, एक युवा खेळाडू। प्रतीक सकपाळ पुन्हा तयार होतील। स्ट्रायकर एंडला मयूर पन्हाळकर, वेगाने टाकलेला बॉल, पंच काय सांगतील? निश्चित पंच सांगतात की दिशाहीन बॉल आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, आणि आज प्रतीक सकपाळला आपल्या आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल आणि इथून पुढचे बॉल चांगले टाकावे लागतील। बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलाय परंतु या महत्त्वाच्या मॅच मध्ये प्रतीक सकपाळला चांगली गोलंदाजी करावी लागेल। महाबळेश्वर तालुक्याकडून लीड गोलंदाज म्हणून काम करतायत सोनाटचे प्रतीक सकपाळ। आपटलेला बॉल, वेळेच्या अचूकता, या बॉलच्या पाठीमागे हा फटका खेळताना लांबी कमी पडली होती परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले होते परंतु झेल होऊ शकलेला नाहीये। मयूर पन्हाळकर बालंबाल बचावले, नशिबाज बलवत्तर आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल विसावू शकलेला नाहीये। मयूर पन्हाळकरला मिळालंय जीवनदान। प्रतीक सकपाळांनी प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांना यश मिळू शकले नाही, क्षेत्ररक्षकाची साथ लाभू शकली नाही आणि मयूर पन्हाळकर बालंबाल बचावले। फक्त एक सिंगल धाव येते, धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 12 धावा धावफलकावरती आहेत। 3च बॉलचा खेळ संपलाय। स्ट्रायकर एंडला आता बॅटिंग करतील 32 शिराळा तालुक्यातील मराठेवाडी या गावचे अमर मराठे, तात्या या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे। स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार। एका बाजूला हा मनोबल वाढवणारा बॉल आहे, जरी झेल सुटला असला ना तरी प्रतीक सकपाळने प्रयत्न चांगला केला होता, त्यामुळे हा बॉल जो होता ना तो मनोबल वाढवणारा होता। प्रतीक पुन्हा तयार, पुन्हा एकदा लेग स्टंप वरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न आहे, एक धाव तर धावून काढलेली आहे या बॉलच्या पाठीमागे आणि पंच सांगतायत की हा दिशाहीन बॉल आहे, म्हणजे अशा 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये ऍड होतील। प्रतीक सकपाळ विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि ती विकेट कोणत्या बॉलवरती मिळेल? थंड हवेसाठी प्रसिद्ध असणारा महाबळेश्वर तालुका आणि नागपंचमीसाठी प्रसिद्ध असणारा तालुका म्हणजे 32 शिराळा, या तालुक्यातल्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषकामध्ये। प्रतीक पुन्हा तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, आई बॉल लेग स्टंप वरती ठेवण्याचा प्रयत्न आहे, उजवस्तीच्या बाहेर थोडे शफल झाले, खेळण्याचा प्रयत्न उधळून लावला, हा डॉट बॉल आहे। याच प्रकारची धारदार गोलंदाजी करावी लागेल, दिशेवरती नियंत्रण, टप्प्यावरती ताबा, गोलंदाजीमध्ये असणारी भिन्नता, मिश्रण आज प्रतीक सकपाळला अंमलात आणावे लागतील। बॉल थोडासा पुढे ठेवला, त्यालाच हवेत खेळलाय जागेवरतून, एक पाय रोवत, लांबी कमी पडली आहे, 2 खेळाडू बॉलच्या खाली, आकाश काळे अहिरचा खेळाडू येतोय बॉलच्या खाली, विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि मयूर पन्हाळकर येत आहेत माघारी। टीम 32 शिराळा या टीमला धक्का क्रमांक पहिला लागला आणि आरजू 11ला पहिलं सुयश। आपण चर्चा करतोय मयूर पन्हाळकर, आज मोठा खेळ करू शकले नाही, मयूर पन्हाळकरने सुरुवात चांगली केली डावाची परंतु शेवटपर्यंत उभे राहू शकले नाही। मयूर पन्हाळकर यांनी बॅटिंग करताना ज्या धाबा बनवल्या ना त्याच्यामध्ये 1 षटकार 1 चौकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहील आणि बॅटिंग करताना अवघ्या धाबा बनवल्या तब्बल 9, परंतु मैदानाच्या आतमध्ये 32 शिराळा तालुक्यातील मानेवाडी गावचा पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा अमर माने, सलगच्या 9 मालिका वीर
क्रिकेटच्या पटलावरती 1 गाव 11 मध्ये आपल्या नावी करणारा हा अनोखा रेकॉर्ड असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. अमर माने डावकुरे हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. तर एका बाजूला डावकुरे हाताचाच गोलंदाज प्रतीक सकपाळचा आता बोलबाला सुरू झाला. विकेट मिळत नव्हती, ती विकेट प्रतीक सकपाळ यांनी आरजू 11 ला मिळवून दिली आहे. षटकातला शेवटचा बॉल डावकुरे हाताच्या विरुद्ध आपण चर्चा करतोय. तुम्ही स्वर्गीय विजय यांना जर पाहिलं असेल ना, तेही डावकुरे हाताचे खेळाडू होते. त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देऊया. फटका फसलाय, प्रतीक बॉलच्या खाली येतोय आणि हो आणखीन एका विकेटचं पतन. अमर माने धक्का क्रमांक लागलाय दुसरा श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स 32 शिराळा या टीमला. धावसंख्या आहे धावफलकावरती अवघ्या धावा तब्बल 14 धावा आहेत आणि 14 आकड्यावरती 2 फलंदाज कोसळलेले आहेत. टीम 32 शिराळा टीमचे मयूर पन्हाळकर, अमर माने माघारी येत आहेत. एका बाजूला आरजू 11 ने शेवटच्या 2 बॉलवरती कमालीचं कमबॅक केलं आणि या 2 फलंदाजांना प्रतीक सकपाळने माघारी पाठवलं. षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. चला घाई करा दोन्ही संघांना आपण विनंती करूया. डावकुरे हाताबद्दल आपण चर्चा केली. स्वर्गीय विजय दादा हे डावकुरे हाताने बॅटिंग करायचे आणि डावकुरे हाताने गोलंदाजी करायचे. म्हणजे त्यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्पर्धेचं आयोजन आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती मानेवाडीचा सचिन माने एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी, परंतु ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्कवरती रेणोशी गावाचा पर्याय निवडलेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातल्या अर्थात समीर शेलार एक ऑलराऊंडर खेळाडू रेणोशी गावचे गोलंदाजी मार्कवर तयार. समोरच्या बाजूला अमर मराठे तात्या, समोरच्या बाजूला या बॉल वरती केलाय वार. बॉल चाललाय सीमा पार, सडक पे कडक बेधडक तडक फडक षटकार. अमर मराठे तात्या यांनी आपल्या स्टाईलने बॉल पाठवलेला आहे सीमा रेषेच्या पलीकडे. अगदी खाडीच्या दिशेने बॉल सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलेला एक उत्तुंग षटकार. एका बाजूला समीर शिलार यांच्यावरती आक्रमण केलेलं आहे. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत रेणुशी टीमच्या. अनेक वेळा एक ऑलराऊंडर खेळ म्हणून त्यांचा भरलेला आहे. पहिल्याच बॉल त्यांनी महागडा टाकलेला आहे, परंतु अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी. आता अमर मराठे तात्या यांनी सूत्र आपल्या हाती घेतलेले आहेत. पायांवरती ठेवलेला बॉल पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली आहे, परंतु पंचांनी सांगितलंय की लेग बायची धाव आहे ती आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया. हा बॉल प्रभावशाली होता ज्याच्यावरती एकच धाव मिळते. समीर शिलार यांनी या बॉलच्या पाठीमागे कमबॅक केलेला आहे. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 21 धावा 2 गडी बाद. श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स 32 शिराळा बॅटिंग करताना. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. हा डॉट बॉल येतोय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, परंतु एका बाजूला सचिन माने यांनाही चांगली बॅटिंग करावी लागेल, यांनाही हात खोलावे लागतील. सामना 4 षटकांचा आहे आणि प्रथम बॅटिंग करताना 32 शिराळा संघ कुठपर्यंत मजल मारेल. बॅकफुटचा पंच आहे. लॉंग ऑन वरतून खेळाडू जातील बॉलपर्यंत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत पोहोचतो या प्रयत्नामध्ये केलेली फेक मिळाली एक सिंगल धाव. स्कोर बोर्डला पुन्हा एकदा चालना मिळते. तब्बल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती येत आहेत तब्बल 22. 2 बॉलचा खेळ बाकी. समीर शिलार यांनी कमबॅक केले. सायकलिंगला अमर मराठे तात्या. खोलवा टप्प्याचा बॉल त्यालाही लॉंग ऑनला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा म्हणजे सेम फटका सेम रिझल्ट. म्हणजे याही बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव येते. सचिन कदम बॉलवरती गेले होते आणि दोन्ही बॉल त्यांनी चांगल्या रीतीने अडवले आणि या दोन्ही बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली. या षटकातला शेवटचा बॉल शेष आहे आणि स्ट्रायकर एंडला सचिन मानेवाडी. टप्पा पडल्यानंतर हा बॉल अंगाला भेटतोय. समीर शिलारचा भेदक मारा. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. फार कमी धावा दिल्या. पहिला बॉल जर तुम्ही वगळला ना तर त्यानंतरची चांगली गोलंदाजी समीर शिलार रेणोश यांनी केलेली आहे. या ओव्हरमध्ये अवघ्या धावा त्यांनी खर्च केल्या त्या आहेत तब्बल 10. बॉल टाकले 6. आता उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय स्वर्गीय विजय दादा देसाई यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या स्पर्धेचं आयोजन.
पर्व क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आपण वेळ घेऊ नका. अर्जू 11 ला विनंती आपण वेळ घेऊ नका. आता ओव्हर नंबर 3 साठी पर्याय निवडलेला आहे. KSK चे कटर गोलंदाज वारसोई देव गावचे अक्षय मोरे ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. टीमचे संघनायक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. एका बाजूला सचिन माने स्ट्रायकर एंडला बॅटिंगसाठी होत आहेत तयार, मोठ्या फटक्यांसाठी झगडत आहेत. परंतु जो स्वाभाविक खेळ आहे तो त्यांना खेळावा लागेल. ऑन साईडला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक डीप वरतून बॉल वरती येतील. बॉलची फेकी होईल. धावा किती मिळतील तर एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. दुसरीचा प्रयत्न केलेला नाहीये. पहिला बॉल चांगला टाकला आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. अक्षय मोरे यांचा पहिला बॉल चांगला होता. आडव्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉपला खेळाडू आहेत. बॉलचा पाठमोरा करतील. ओव्हर नंबर 2 पासून थोडीशी परिस्थिती बदललेली आहे अर्जू 11 ची. परंतु एका बाजूला पुन्हा एकदा आता मोठ्या फटक्यांचा शोध सुरू करावा लागेल श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स 32 शिराळा या टीमला. तिसरा बॉल प्रगतीपथावरती येईल. स्ट्रायकर एंडला अमर मराठे तात्या. आपटलेला बॉल वेगाने टाकला. ही खासियत आहे अक्षय मोरे यांची. परंतु पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. 1 फ्रॉम दी ओव्हर असंही सांगितलेलं आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही आता हाताळलेला आहे. त्यामुळे इथून पुढे आता अतिरिक्त उसळीचा बॉल अक्षय मोरे यांना हाताळता येणार नाही. चला दोन्ही टीमला विनंती करूया की आपण सहकार्य करा आणि मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करा. हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल अक्षय मोरे यांना. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय. एका बाजूला स्ट्रायकर जोडीतले फलंदाज आहेत तर एका बाजूला मधल्या फळीतले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यांच्यामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप उभी राहते. जागेवरतूनच हा फटका अमर मराठे तात्या यांनी खेळला आणि हाई बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान अमर मराठे तात्या यांचा टीमसाठी 6चा लगान. बॉल सीमा पार. शेवटच्या अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पदावरती आहे. धावसंख्येचा वेग आता हळूहळू वाढू लागलेला आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल टाकलाय आणि या बॉलच्या पाठीमागे आता कोणतीही धाव मिळत नाहीये. आला तो डॉट. अक्षय मोरे यांनी बॉल थोडासा पाठीमागे ओढला आणि त्यानंतर टाकलेला बॉल. 8व्या बॅटने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. गवतातून मार्ग काढत बॉलची फेकी स्ट्रायकर एंडला केली आहे आणि अखेरकार पंचांचं बोट आकाशाकडे आहे. मोठ्या विकेटचं पतन. अमर मराठे तात्या इथे माघारी. ज्यांनी संघाचा डाव सांभाळला सावरला असे फलंदाज आता येत आहेत माघारी. धावसंख्या आहे धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम 32 शिराळा. त्याचबरोबर काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत सौ संगीताताई संतोष देसाई यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2025च्या वतीने आपण करत आहोत आणि त्यांना विनंती आहे की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा. सौ संगीताताई संतोष देसाई यांचा आपण सन्मान करत आहोत. त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे आपण वळत आहोत आणि सन्मान आहे सौ प्रीतीताई लक्ष्मण देसाई यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत आणि आपण त्यांना या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मानित करत आहोत. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दीपक मधल्या फळीमध्ये आलेले आहेत. ओव्हर नंबर 3चा शेवटचा बॉल प्रगतीपदावरती आहे. चला काही करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. वाकुर्डे गावचा दीपक आल्या पावली माघारी येतोय. आणखीन एका विकेटचं पतन. षटक क्रमांक 3चा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स 32 शिराळा या टीमने बनवलेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा त्या धाव फलकावरती आहेत
35 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. एका बाजूला एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी चाललेले आहेत. विकेटची पतझड सुरू आहे, ती पतझड थांबवावी लागेल. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. खेळ आयुष्याचा असो किंवा क्रिकेटचा असो, सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काय पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ आपला जिंकता आला पाहिजे. एका बाजूला आता विकेटची पतझड थांबवावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी विशाल क्रमांक 6 वरती आलेले आहेत 32 शिराळा टीम कडून. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आला याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी धावा इथून पुढे आता किती बनवताय याला महत्व आहे. निगडीचे विशाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि शेवटचे 6 बॉल आपल्या नावी घेऊन अकालप्याचे राहुल भातोसे ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे 6 बॉल टार्गेट सेट करणारे आहेत. मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते 32 शिराळा या टीमसाठी. सुरुवात मयूर पन्हाळकरने दमदार केली. मधल्या ओव्हर्समध्ये अमर मराठे तात्याचा खेळ बहरला. आज अमर माने यांना मोठा खेळ करता आला नाही, ते झटपट माघारी गेले. हा डॉट बॉल येतोय. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतात. सचिन माने यांच्याकडे ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे, ते कौशल्य आहे, चांगली बॅटिंग करू शकतात. परंतु आज संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकल्यानंतर चांगला खेळ करावा लागेल. बॉल थोडासा पुढे ठेवला. लॉंग ऑन वरतून खेळाडू वेगाने बॉलवरती गेलेले आहेत. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केलाय आणि 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या मिळतील. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी. सचिन माने मोठी उमेद या मॅचची. धावसंख्या उभी करताना, परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्कवरतून राहुल भातोसे. कार्पेटचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने जातील आणि पुन्हा एकदा या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळतील. एकेरी दुहेरी धावा नेहमीच क्रिकेटच्या स्कोरबोर्डला नवसंजीवनी देतात आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये या जोडगोळीने केलेला आहे. एकेरी दुहेरी धावा घेत स्कोरबोर्डला बिझी ठेवलाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. स्वर्गीय विजय दादा देसाई स्मृती चषक 2025 चा थरार. शेवटचे काही बॉल. बॉलने घेतला बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का टीम श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स 32 शिराळा टीमला आणि फलंदाज सचिन माने माघारी. धावसंख्या 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. राहुल भातोसे धारदार गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहुल भातोसे यांनी केलेली आहे. फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे. परंतु अंतिम षटक म्हटलं ना की फलंदाजांना आक्रमणच करावं लागतं, कारण जेवढ्या जास्तीच्या धावा कुठता येतील ना तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नेहमी करत असतात. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 7 मांगले गावचा ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि आल्या पावली त्या बॉलवरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक धावतायत, कॅच होईल का? दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. या बॉलच्या पाठी मांगले गाव म्हणलं की विजय पावले यांची आठवण होते, जे खुल्या गटातले नामवंत खेळाडू आहेत. एक चांगले ऑलराऊंडर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो आणि 32 शिराळामध्ये भाऊ या नावाने प्रसिद्ध असणारे. एका बाजूला आता शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आणि त्याच मांगले गावचे मैदानाच्या आतमध्ये ओमकार पाटील. पावसाच्या सरी मैदानाच्या आतमध्ये कोसळत आहेत, परंतु शेवटच्या बॉलवर धाव मिळेल का? तर मिळणार नाही. प्रथम बॅटिंग करताना श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स 32 शिराळा टीमने बनवलेली आहे धावा 41 धावा. आता आरजू 11 महाबळेश्वरला बनवायच्या आहेत धावा 42. येणारे बॉल 24. चला फिल्डिंग लावा आणि बॅटिंग टीमला विनंती की आपण बॅटिंग ऑर्डर पाठवा. आपण अधिकचा वेळ घेऊ नका, ही विनंती आपण दोन्ही टीमला करूया आणि मॅचला आपण लगेच सुरुवात करा अशी विनंती आपण दोन्ही संघांना करूया, कारण यानंतर अजून बरेचसे सामने आपल्याकडे बाकी आहेत.
42 धावांचं लक्ष आहे आणि येणारे बॉल किती आहेत तर ते 24 आहेत. सत्र क्रमांक 2 ला होईल सुरुवात. चला फिल्डिंग लावा आणि बॅटिंग ऑर्डर पाठवा. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅट्स आणि हा संघर्ष मैदानाच्या आत आता रंगलाय. एका बाजूला 32 शिराळा तालुक्यातील श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स, तर एका बाजूला महाबळेश्वर तालुक्यातील आरजू 11. फोटो माराय सांग का तिकडे. स्पॉन्सरचे तरी जरा मला हे करू द्या. थँक्यू सो मच. आपण निलेश मटेकर सर यांचा आवाज आपण ऐकतोय. मी बॅटरना विनंती करतो की लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आरजू 11 महाबळेश्वर करून बॅटिंग साठी निखिल जाधव हे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आकाश काळे त्यांच्याबरोबर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. परंतु या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या ज्या व्यक्तींनी या संपूर्ण स्पर्धेला आम्हाला सहकार्य केलं त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी आम्ही नक्की करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर महाबळेश्वर चॅम्पियन लीग ही स्पर्धा बहुचर्चित स्पर्धा आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार जनक आणि आमच्या सर्वांचे लाडके जावली महाबळेश्वर तालुक्याचे लेजेंड क्रिकेटर सन्माननीय अशोकदादा सकपाळ साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मोलाचं सहकार्य करण्यात आलं. त्यांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर गोगवे गावचे सुपुत्र उद्योजक अर्थातच आमच्या सर्वांचे लाडके आमचे मेहुणे बंटी शेठ सकपाळ यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं. त्यांचंही मनापासून या ठिकाणी मी आभार मानतोय. त्याचबरोबर भैरवनाथ ॲम्ब्युलन्सचे प्रोप्रायटर आणि आमचे बंधू लक्ष्मण दादा देसाई यांचंही मनापासून या ठिकाणी आम्ही आभार मानतोय. आणि पुन्हा एकदा मॅचकडे तुम्हाला घेऊन जाईन निलेश मर्डेकर सर त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. धन्यवाद. आता मॅचला होते सुरुवात. पावसाच्या सरी कोसळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी रबर बॉल क्रिकेटचा शतकवीर या हंगामातला घोडे पारुड गावचा निखिल जाधव सोबतीला कोयनेच्या तीरावरती बसलेला आहिर गाव आणि त्या आहिर गावचा पुण्यामध्ये खुल्या गटाचं क्रिकेट खेळणारा आकाश काळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आणि पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती केलंय आक्रमण आणि झेल घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि अखेरकार बॉल सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय का आणि पंच सांगतायत हो बॉल सीमा पार गेलाय. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. झेल निसटलाय. बालंबाल बचावलेले आहेत. जीवनदान मिळतंय शतकवीर अर्थात निखिल जाधव यांना. केएसकेचा अभिमान मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव गिरगावचा वंडर बॉय. रबर बॉल क्रिकेटच्या हंगामातलं खुल्या गटातलं पहिलं शतक. पायांवरती ठेवलेला बॉल क्षेत्ररक्षक येतील का परंतु हाही बॉल सीमारेषा पलीकडे. क्रिकेटमध्ये गलपान पनला नाही थारा चुकीला नाही माफी. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी. गोलंदाजी मार्गवरती एका बाजूला आपण चर्चा करतोय अमर माने डावकुरे आताचा एक प्रतिभावंत ऑलराऊंडर आहे मानेवाडीचा आणि अनेकदा आपण अमर माने यांच्याबद्दल चर्चा केलेली आहे. एक गाव 11च्या क्रिकेटच्या पटलावरचा असा खेळाडू आहे ज्याने 9 वेळा लागोपाठ मालिकावीर किताब आपल्या नावी केला. असा 32 शिराळा तालुक्यातील मानेवाडी गावचा पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा अमर माने गोलंदाजी मार्कवरती आहेत. एका बाजूला धावसंख्येचा बचाव एका बाजूला धावसंख्येचा पाठलाग. निखिल जाधव बॅटिंगसाठी तयार. भर पावसात मॅच सुरू आहे. वेगाने टाकलेला बॉल लॉंग स्टॉप वरतून खेळाडू बॉल वरती येत आहेत.
बॉलचा पाठमोरा करतील, एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते, परंतु पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, त्यामुळे या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील. तब्बल 2 धावसंख्या आहे धावफलकावरती, 10 धावा. सुरुवात चांगली केली आहे मयूर पन्हाळकर यांच्या खेळाचं प्रतिउत्तर निखिल जाधव यांनी प्रखरतेने दिलेलं आहे, कारण त्यांच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. अमर माने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आपटलेला बॉल आकाश काळेसाठी, क्षेत्ररक्षक डीप वरतून येतील. दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय आणि आता तिसरीचाही प्रयत्न केला गेलाय. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये केलेलं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं अंडरस्टँडिंग. या 3 धावांच्या पाठीमागे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एका बाजूला अमर माने विकेटच्या शोधामध्ये आहे आणि ही ती महत्वाची विकेट आहे. निखिल जाधव, आकाश काळे. बॉलने घेतलाय बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता. नाखुश आहेत निखिल जाधव आपल्या फटक्यावरती. अमर माने कमबॅक करतायत. जाळं विणावं लागेल, फलंदाजांवरती दडपण आणावं लागेल या मॅच मध्ये आणि या 2 महत्वाच्या विकेट 32 या टीमला टिपाव्या लागतील. बॉलर तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत डीप वरतून पुन्हा बॉलवरती येतील. पावसाच्या सरी आता जोरदार कोसळत आहेत आणि त्याच्यामध्ये सुरू आहे ही रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा. धावसंख्या आहे धावफलकावर तब्बल 16 धावा आणि पाठलाग करायचा आहे तो तब्बल 42 धावांचा. म्हणजे इथून पुढे 26 ची गरज आहे. जागेवरतूनच हा फटका खेळाय आकाश काळे. बॉल पाठवलाय सीमा पार, धावा मिळतील 6 षटकार. एक दिलखेच आता फटका आकाश काळेच्या बॅटमधून आलेला आहे आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 6 धाव्यांसाठी पहिल्याच ओव्हरमध्ये कुठलेले आहेत निखिल जाधव आणि आकाश काळे. या जोडीने धावा तब्बल 22. आता इथून पुढे आता एक जबाबदारी षटक प्रगतीपथावरती येईल, कारण इथून पुढे मॅचला जर कलाटणी द्यायची असेल ना शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स 32 या टीमला, तर धारदार गोलंदाजी करावी लागेल. आणि त्यासाठी की काय अनुभवी खेळाडूचा पर्याय निवडलेला आहे, ज्यांच्या गोलंदाजीचा बोलबाला आहे. मराठेवाडीचा अमर मराठे तात्या गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. ओव्हर नंबर 2 साठी मॅचला कलाटणी देण्याची क्षमता या खेळाडूकडे आणि ओव्हर नंबर 2 साठी अमर मराठे तात्या. बॉल सोडून दिलाय. पंच सांगतात की दिशाहीन बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पाऊस पडतोय परंतु कोणता संघ सामना घेऊन जाईल? अमर मराठे तात्या मॅचला कलाटणी देतील का? स्ट्रायकर एंडला निखिल जाधव. एक धाव या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केले. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील, बॉलची फेकी करतील. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलेला आहे. 3 धावा, चौथीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. या धावा रोखाव्या लागतील. या धावांचा विचार करावा लागेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 32 या टीमने तब्बल 22 धावा खर्च केलेल्या आहेत. एकही विकेट आता अद्यापही या टीमला मिळू शकलेली नाही आणि हा संघ विकेटच्या शोधामध्ये. डॉट बॉल विकेट या फार महत्वाच्या या मॅच मध्ये. अमर मराठे तात्या तयार. आकाश काळेसाठी असणारा हा बॉल आणि ज्या प्रकारचा फटका खेळायला गेले होते त्याला चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करू शकले नाही आणि तिथे लांबी कमी पडली आणि यावं लागतंय अहिरच्या आकाश काळे यांना माघारी. खास पुण्यावरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत, माघारी येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 26 धावा, 42 धावांचं लक्ष आहे. एका बाजूला पहिलं सुयश प्राप्त झालेलं आहे टीम 32 या टीमला, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्यासाठी लाकवडचा प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. या स्पर्धेमध्ये 2 गाव 1 संघ या संकल्पनेमध्ये खेळताना लाकवड संघाने खेळ चांगला केलाय, परंतु क्रमांक 3 वरती प्रताप सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी निखिल जाधव यांच्या सोबतीला. या ओव्हरमध्ये तब्बल आतापर्यंत 2च बॉलचा खेळ झालेला आहे, त्यामुळे 4 बॉलचा खेळ बाकी आहे. अमर मराठे तात्या मॅचला खेचून आणणार का?
हे पाहावं लागेल. या ओव्हरमध्ये किती विकेट मिळवणार हे पाहावं लागेल, कारण अमर मराठे तात्या हे विकेट टेकिंग गोलंदाज आहेत. बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. नवी मुंबईमध्ये गर्जना 11 कडून खेळताना किंवा तालुक्याकडून खेळताना किंवा मराठेवाडीकडून खेळताना चांगला खेळ केलाय, परंतु आज या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागेल. सरळ बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? दुसरीचा प्रयत्न खेळपट्टीवरती केला गेलाय. 2 धावा बॉलच्या पाठीमागे सहजरित्या प्राप्त होतील. एका बाजूला विकेटसाठी जाळं विणावं लागेल, फलंदाजांवरती दडपण आणावं लागेल. गोलंदाजीमध्ये असणारी अचूकता, भेदकता या गोष्टी अमर मराठे यांना अंमलात आणाव्या लागतील, आणि उशीर होऊन जाईल. बॉलवर तयार, आपटलेला बॉल यष्टिरक्षकाच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झालाय, आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव इथे प्राप्त झालेली आहे. स्ट्राईक रोटेट केलं, स्कोरबोर्डला बिझी ठेवलं. निखिल जाधव यांना स्ट्राईक वरती आणलेला आहे. आता बॅटल बघण्यासारखा आहे. अमर मराठे विपक्ष निखिल जाधव. तब्बल या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ बाकी. धावसंख्या 29. टप्पा पडल्यानंतर बॉल अमर मराठे तात्या यांनी आतमध्ये आणलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. डॉट आलाय. शेवटचा बॉल शेष आहे. शेवटचा बॉल गोलंदाजी मार्गवरील तात्या पुन्हा तयार. स्ट्राईक करेनला निखिल जाधव. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार का? तर हो, एक सिंगल धाव घेऊन निखिल जाधव स्ट्राईक आपल्याकडे ठेवतात. षटक क्रमांक 2चा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती आहेत तब्बल 30 बनवायच्या आहेत. आता इथून पुढे 12 बॉल 12ची आहे. इथून पुढे गरज 12 बॉल 12 तारेवरची कसरत आहे गोलंदाजांना, आणि ती चांगली गोलंदाजी आज मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि प्रत्येक बॉलच्या पाठीमागे एका धावेचा या मॅच मध्ये बचाव करायचा आहे. ओव्हर नंबर 3 कोणता पर्याय आता 32 रहा संघ निवडणार, कुणावरती विश्वास ठेवणार? तर ओमकार पाटील. ओव्हर नंबर 3 गाव मांगले. चला, जो संघ जिंकेल ना त्या संघाला टॉस साठी लगेच यावं लागेल, याची आपण नोंद घ्या. जो संघ या मॅच मध्ये जिंकेल त्या संघाला महाराज 11 भोर विरुद्ध 2 हात करावे लागतील, याची आपण नोंद घ्या, आणि टॉस साठी तुम्हाला लगेच यावं लागेल, याची आपण दक्षता घ्या. ओमकार पाटील. ओव्हर नंबर 3 टप्पा पडल्यानंतर अंगावरती येणारा बॉल आडव्या बॅटचा स्ट्रोक फसलाय, आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये ओमकार पाटील यांनी कंप्लीट केलाय. कॅच निखिल जाधव येथील माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. 11 बॉल 12ची गरज. 11-12चा थरार आहे. आज मोठा खेळ निखिल जाधव करू शकले नाही. बॅटिंग करताना 2 चौकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं, आणि तब्बल 13 धावा त्यांनी बॅटिंग करताना बनवल्या. ओमकार पाटील आले आणि संघाला महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त करून दिलेली आहे. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधीचं सोनं करतो तो विजेता, आणि आज ओमकार पाटील यांना ती संधी आलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये रेणुशी गावचे रब्बरचे गब्बर अर्थात मैदानाच्या आतमध्ये गणेश शिलार बॅटिंगसाठी. KSK मध्ये गब्बर या नावाने प्रसिद्ध असणारे गणेश शिलार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. मधल्या फळीमध्ये एका बाजूला ओमकार पाटीलचा दमदार मारा. पहिल्या बॉलच्या पाठीमागे विकेट मिळाले, मनोबल वाढलंय. का वाढू नये? निखिल जाधव सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलेला आहे. त्यामुळे आता 32 या टीमच्या आशा पल्लवी झालेल्या आहेत या मॅच मध्ये. चला, महाराज 11 भोर आपण रिपोर्टिंग करा. जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध तुम्हाला लगेच नाणेफेकीचा कौल करावा लागेल, याची आपण नोंद घ्या. चला, घाई करा मित्रांनो, वेळ घेऊ नका. येणारे 11 बॉल 12ची गरज. स्ट्रायकर एंडला गणेश शिलार बॅटिंग मध्ये तयार होतील. एका बाजूला ओमकार पाटीलचा दमदार मारा. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल. पंचांनी सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. फ्रॉम दी ओव्हर एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. ही सूचना आता पंचांनी गोलंदाजाला दिलेली आहे. गणेश शिलार तयार. चांगला बॉल
टप्पा पडल्यानंतर प्रभावशाली बॉल येतोय तो डॉट. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. गणेश शेलारांना बांधून ठेवलेलं आहे या मॅच मध्ये. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा ना वही हमारे लिए सबसे बडा. आणि याच अडचणीच्या काळामध्ये आता संघाच्या या अडचणीच्या काळामध्ये आता खेळाडूंना उभं राहावं लागेल. गणेश शेलार तयार. ऑन साइडला खेळलेला बॉल अंगावरती येणारा, लांबी कमी पडली. आणखीन एक फलंदाज माघारी. मॅचला आता हळूहळू कलाटणी मिळू लागलेली आहे, कारण ओमकार पाटील यांनी तब्बल 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय. आरजू 11 संघ आता अडचणीमध्ये अडकलेला आहे. एका बाजूला जो संघ अगदी सहजरित्या मोठे फटके खेळत होता तो संघ आता अडचणीमध्ये अडकतोय. आता येणारे बॉल आहेत 9 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 11. धावा त्याच आहेत, बॉल कमी झालेले आहेत. 9 बॉल 11ची गरज. मैदानाच्या आतमध्ये गोगवे गावचे सचिन कदम. रबर बॉल मध्ये चांगली बॅटिंग करू शकतात मैदानाच्या आतमध्ये सचिन कदम. गोगवे गावाचा पर्याय आरजू 11 महाबळेश्वरने निवडलेला आहे बॅटिंगसाठी. चला घाई करा. 9 बॉल 11ची गरज. ओमकार पाटीलचा दमदार मारा. 32 तालुक्यातील मांगले गावचा खेळाडू. ओव्हर नंबर 3-6 थरार. आल्या पावली डाव्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल डाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. प्रत्येक धावेला आता मोठं महत्व या मॅच मध्ये प्राप्त होत आहे, कारण धावा काही बॉलच्या पाठीमागे मिळाल्या नव्हत्या. आता या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळालेली आहे. 8 बॉल 10ची गरज. स्ट्रायकर एंडला प्रताप सकपाळ, एका बाजूला ओमकार पाटील. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. महाबळेश्वर विरुद्ध 32 शिराळा असा रंगलेला एक रोमांचक सामना. इनसाइड आउट फटका खेळलाय डीप कव्हरला. आयुर्वेदिक आहे मुळा आणि प्रताप सपकाळचा फटका नाथ खुळा. बॉल सीमा पार, षटकार. क्वालिटी स्ट्रोक प्रताप सपकाळच्या बॅट मधून आलेला आहे. आणि अशा फटक्यासाठी प्रताप सकपाळ हा नेहमी ओळखला जातो आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. शरीरापासून बॉल दूर ठेवला. एक धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल का? तर हो. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसरीचा प्रयत्न होतोय. ओमकार पाटील यांनी ही मॅच बनवली होती, परंतु या अगोदरच्या बॉलवरती मोठा फटका खर्च केलाय. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या आहे धावफलकावरती 40 धावा. अवघ्या 2 धावेंची गरज आहे. येणारे बॉल 6. प्रयत्नांची पराकाष्ठा, तारेवरची कसरत आहे या मॅच मध्ये गोलंदाजांसाठी. यश हे अंतिम नसतं, अपयश हे घातक नसतं. दोन्ही खेळाची मजा लुटायला मित्रांनो धैर्य लागतं. आणि आता हा सामना 32 शिराळाला धैर्याने खेळावा लागेल. श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्सच्या टीमला. कॅप्टनना विनंती करतोय आपण या टॉस साठी महाराज 11 भोर आणि विजेता संघाचा सामना असेल. भोर तालुक्याचे कॅप्टन प्लीज आपण या. राजू दिघे आपल्याला विनंती आहे, आपण टॉस साठी या. राजू दिघे प्लीज. जो विजेता संघ असेल त्याचे जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती करेन की आपण लगेच या. जो संघ जिंकेल त्याचे कॅप्टनना आम्ही विनंती करतो आपण लगेच या, कारण इथून पुढे आपल्याला आणखी 3 मॅच इथे कंप्लीट करायचे आहेत. धन्यवाद. 6 बॉल 2ची गरज आणि गोलंदाजी मार्क वरती मयूर पन्हाळकर. मोठी उमेद. ओव्हर नंबर 4 साठी शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स 32 शिराळा या टीम कडून मयूर पन्हाळकर वरती भरपूर काय अवलंबून आहे. ओव्हर नंबर 4 पहिला बॉल वेगाने टाकलाय. फटका फसलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पकडल्या कॅच. विकेटचं पतन. सामना संपलेला नाहीये. 5 बॉल 2ची गरज. मयूर पन्हाळकर आल्या आणि संघाला आणखीन एक विकेट या बॉलच्या पाठीमागे मिळाली आहे. आणि एका बाजूला दोन्ही संघांमध्ये आता या मॅचची चुरस वाढली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ज्यांनी या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकवलं कुरोशी गावचे
सुनील शिंदे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 5 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे 2 मंजिल मिलेगी. तू रास्ते पे चल तो सही, राह बनेगी. तू आज कुछ कर तो सही. आणि आज काहीतरी मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. हीच ती वेळ आहे जिथे आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. 5 बॉल 2चा थरार. कुठे जाऊ नका, सामना संपलेला नाहीये. एका बाजूला मयूर पन्हाळकर यांची धारदार गोलंदाजी, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता सुनील शिंदे कुरोशी, एक पॉवर हिटर. तर एका बाजूला पश्चिम महाराष्ट्रामधील टॉप क्वालिटीचे एक ऑलराऊंडर मयूर पन्हाळकर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे. धाव बचाव क्षेत्ररक्षण सजवलंय. बॉल क्रमांक 2 मयूर पन्हाळकर, राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्रायकर एंडला सुनील शिंदे. बॉल आला, त्याला बॅटचा चेहरा दाखवला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, जोखीम घेतली जाईल का, तर नाही. एकच धाव. आता 4 बॉल, एका धावेची गरज आहे. प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. अशक्यही गोष्टी होतात शक्य. आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका, कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यामध्ये कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही आणि याही मॅच मध्ये मेहनत मोठी घ्यावी लागेल. जितना बडा संघर्ष जीत उतनी ही बडी, आणि तो संघर्ष आज करावा लागेल. बॉल शिल्लक आहे 4. बचाव करायचा आहे तो एका धावेचा. कंपल्सरी चेस. प्रताप सकपाळ स्ट्रायकर एंडला तयार. आपटला बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे पंचांनी सांगितलं की वाईट बॉल आहे आणि हा सामना जिंकलाय. आरजू 11 महाबळेश्वर त्यांचं अभिनंदन. श्री शंकर दादा मोहिते स्पोर्ट्स 32 आपला आभार. चला टॉससाठी या.